नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी आहे। तोंडी 10 गुण व लेखी परीक्षेसाठी 30 गुण आहेत। पहिला प्रश्न, नावे लिहा। आकाशात उंच उडणारे पक्षी, गरुड गहार। ब सरपटणारे प्राणी, साप सरडा। क वेगाने धावणारे प्राणी, चित्ता। अंडी घालणारे प्राणी, कासव साप। प्रश्न क्रमांक 2, योग्य पर्यायाला गोल करा। अ घोड्याचे घर, उत्तर पर्याय क्रमांक 1 तबेला। ब मधमाशांचे घर, उत्तर पर्याय क्रमांक 4 पोळे। प्रश्न क्रमांक 3 अ वर्गीकरण कर। सजीव निर्जीव 3 गुणांसाठी प्रश्न आहे। ससा फुलपाखरू वाघ सजीव आहेत। डोंगर माठ हत्तीचे चित्र निर्जीव आहेत। प्रश्न क्रमांक ब योग्य दिशा दाखव। गुण 2, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम। पुढील प्रश्न क कंसात दिलेल्या गटातील वेगळा शब्द ओळख व लिही। फक्त 2 गुणांसाठी पक्षी, गहार गरुड कावळा वटवाघूळ, उत्तर वटवाघूळ। 2 कच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या भाज्या, काकडी वांगे गाजर मुळा, वांगे। संदेशवहनाची साधने, विमान पत्र मोबाईल इंटरनेट, विमान। कीटक, डास माशा उंदीर झुरळ, उंदीर। जे वेगळे घटक आहेत ते उत्तरे लिहून दिलेली आहेत। प्रश्न क्रमांक 4, उतारा वाचव, योग्य पर्यायाला टिक करा। गुण 2, दगड जिथे आहे तिथेच पडून राहील, त्याला कोणी उचलून हलवले तर त्याची जागा बदलेल। तसे चिमण्यांचे नाही, त्या आपणहून इकडून तिकडे फिरत असतात। चिमण्या अंडी घालतात, परिसरातील किडे आणि धान्याचे कण खातात, ते खाऊन त्यांची वाढ होते। प्रश्न अ खालीलपैकी बरोबर वाक्य शोध। पर्याय क्रमांक 3 बरोबर वाक्य आहे। चिमण्यांची वाढ होते म्हणून त्या सजीव आहेत। चिमणी निर्जीव आहे, चुकीचं वाक्य आहे। दगड सजीव आहे, चुकीचं वाक्य आहे। दगड इकडून तिकडे फिरत असतात, चुकीचं वाक्य आहे। ब चिमण्यांची वाढ होते कारण पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे। त्या परिसरातील किडे आणि धान्याचे कण खातात। पर्याय क्रमांक 2, 3, 4 ही चुकीची वाक्य आहेत। पुढील प्रश्न, ब रिकाम्या जागी योग्य शब्द लिही। घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात, शेळी आणि कुत्रा मध्यम असतात, उंदीर आणि खार लहान असतात। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। क काळ ओळख व लिही। आमच्या गावाला मुसळधार पाऊस पडला, भूतकाळ। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। पुढील वर्षी मी इयत्ता 4थीला जाईल, भविष्यकाळ। ड भाजीपाला, टीव्ही, कांदे, गहू, मोटार सायकल, पुस्तक, रेडिओ यापैकी गावाकडून शहराकडे व शहराकडून गावाकडे येणारा माल कोणता ते लिही। गावाकडून शहराकडे येणारा माल भाजीपाला, कांदे, गहू। शहराकडून गावाकडे येणारा माल टीव्ही, मोटार सायकल, पुस्तक, रेडिओ। प्रश्न क्रमांक 5 अ आपल्याला पाणी कोठून मिळते? आपल्याला सर्व पाणी पावसापासून मिळते। ब सजीवांना पाणी का आवश्यक असते? सजीवांना जीवन जगण्यासाठी पाणी आवश्यक असते। क बरोबर पर्यायाला अशी खूण करा। पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। शुद्ध पाणी पारदर्शक असते। 1 गुणासाठी हा प्रश्न आहे। पर्याय क्रमांक 1, 2, 3 चुकीचे पर्याय आहेत। ड चित्रात दाखवलेली खालीलपैकी पाण्याची कोणती अवस्था आहे? पर्याय क्रमांक 2 स्थायू अवस्था आहे। प्रश्न क्रमांक 6 अ पाळीव प्राणी काय खातात? पाळीव प्राणी वनस्पती खातात। ब आपण फुगा फुगवण्यासाठी फुग्यात काय भरतो? उत्तर आपण फुगा फुगवण्यासाठी फुग्यात हवा भरतो। पुढील प्रश्न क नकाशात आपला जिल्हा रंगव। गुण 1, विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्यांनी स्वतःच्या जिल्ह्याचं नाव रंगवायचं आहे। इथे उत्तर म्हणून पुणे जिल्हा रंगवून दाखवलेला आहे। विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःचा जिल्हा रंगवायचा आहे। धन्यवाद। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।